बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या तपोवनमध्ये झाडतोडीचा मुद्दा चांगलाच गाजतोय। तर नाशिक मनपाची नवी झाडं लावण्यासाठी आता तयारी सुद्धा करण्यात येते। शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे खोदण्याचं काम सध्या सुरू आहे। एका झाडाच्या बदल्यामध्ये 15 झाडं लावण्याचं प्रशासनाकडून आश्वासन आहे। आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडून इथे साधू महंतांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची भूमिका किंवा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर या तपोवनमधील झाडं तोडण्यास खूप मोठ्या प्रमाणात हे विरोध होत आहे। एकीकडे झाडं तोडण्याचा मुद्दा गाजत असताना आता दुसरीकडे अशा पद्धतीचे खड्डे खोदून नवीन झाडं लावण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे। मी नाशिकच्या गंगापूर रोड भागामध्ये आहे। अशा पद्धतीनं JCBच्या मदतीने हे खड्डे खोदण्यात येत आहे। नाशिक शहरात 14 ते 15 ठिकाणी अशा पद्धतीचं खड्डे खोदून नवीन झाडं लावण्याची जी तयारी आहे ते प्रशासनाकडून केली जाते। आता फक्त तपोवनमधील झाडं इथे प्लांट करण्यात येणार आहेत का नवीन झाडं या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात येणार आहे हे मात्र अद्याप कळू शकले नाही आहे। मागच्याच काही दिवसांपूर्वी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे तपोवनमध्ये जाऊन एका झाडाच्या बदला 10 ते 15 झाडं आम्ही लावू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा आंदोलन हे चालूच आहे। आणि हे सगळं आंदोलन सुरू असताना अशा पद्धतीचे नवीन खड्डे हे झाडं लावण्यासाठी प्रशासनाकडून खोदले जात आहेत। शहरात 14 ते 15 ठिकाणी अशा पद्धतीचे हे खड्डे हे खोदण्याचं काम आता प्रशासन करत आहे। पण तपोवनमधील जे झाडं आहेत त्या झाडांच्या बाबत आजही आंदोलन हे केलं जातोय। त्यामुळे तपोवनमधील झाडांचा मुद्दा किंवा या सगळ्या मुद्द्यावरती आता प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।